हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत घेवड्याची चमचमीत अशी भाजी, जी टिफिनलाही देता येईल आणि मुलांना फार आवडते। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील। चला तर मग आज आपण घेवड्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघूया। सर्वात आधी कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम होते। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 10-12 पाकळ्या लसूण छान सोलून तो फ्राय करून घ्यायचा। लसूण छान लालसर भाजला की भाजीला छान चव येते। तुम्ही बघू शकता लसूण छान फ्राय होत आहे। त्यानंतर मी 2 चमचे मोहरी, 1 चमचा जिरे आणि कढीपत्त्याची 2-3 पाने या ठिकाणी टाकलेली आहे। सर्व छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर घेवडा मी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे। घेवड्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं की शिजायलाही मदत होते, घेवडा छान शिजतो। त्यानंतर इथे मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम हा नेहमी मीडियम असा ठेवायचा। चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। घेवड्यामध्ये थोडंसं पाणी मी या ठिकाणी ठेवलेलं आहे। पाणी ठेवल्यामुळे घेवडा छान झाकण ठेवलं की छान शिजेल। तुम्ही बघू शकता। मी आता घेवड्यावरती झाकण ठेवले आहे। आता 8 ते 10 मिनिटे छान मीडियम फ्लेमवर भाजी शिजवून घेऊया। 8 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे। भाजीला छान तेलही सुटलं आहे। आता 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद, तुमचा कोणताही घरचा मसाला किंवा गोडा मसालाही तुम्ही टाकू शकता। मी तर घरचाच मसाला टाकलेला आहे, छान लागतो। तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तिखट तुम्ही करू शकता। मसाले छान मिक्स करून घेऊया। मसाले छान मिक्स होत आहे तोपर्यंत आपण परत एखादा मिनिटभर त्यावरती झाकण ठेवूया। म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो। आता मी शेंगदाणे छान तव्यावरती भाजून घेतलेले होते आणि मग त्याचा बारीकसर असा कूट करून तो मी भाजीमध्ये टाकला आहे। शेंगदाणे भाजून घेतले की भाजीला छान चव येते। तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान भाजीमध्ये टाकल्यावर छान रंग असा या ठिकाणी आलेला आहे। शेंगदाणे छान एकजीव एकत्र मिक्स करून घेऊया। परत मी 1 ते 2 मिनिटं या ठिकाणी झाकण ठेवत आहे। वाफ काढून घेते 1-2 मिनिटाची।
1 मिनिट छान वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला छान तेल सुटलेलं आहे, रंगही किती जबरदस्त आलेला आहे। छान मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता भाजी छान तयार झालेली आहे। टिफिनलाही देता येते, सुक्या भाज्या टिफिनला चालतात। ग्रेव्हीच्या भाज्या जास्त शक्यतो तर कोणी देत नाही। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।